की आपला एक एक्स्ट्रा खेळाडू स्टेजवर पाठवावा। प्रथमेश, एक एक्स्ट्रा खेळाडू स्टेजवर पाठवावा प्लीज। प्लेऑफचा पहिला सामना खूप महत्त्वाचा सामना, दोन्ही संघ बलाढ्य असे संघ, दोन्ही संघ एक संघ 3 सामने जिंकून सलग 3 सामने जिंकून ज्याने सेमीफायनलला प्लेऑफला जागा बनवली तो संघ म्हणजे टीम निंजा, आणि दुसरा संघ म्हणजे टीम ग्लॅडिएटर्स यांनी 2 सामने जिंकून दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवला संघ म्हणजे टीम ग्लॅडिएटर्स। भाऊ पहिला चेंडू घेऊन येत आहेत ग्लॅडिएटर्स संघाचे कर्णधार आणि आयकॉन प्लेयर जय देसाई। मी माझ्या सह समालोचन जे करतायत नितीन सावंत यांना विचारतो की या सामन्यामध्ये काय रणनीती असली पाहिजे दोन्ही खेळाडूंची। चांगला फुलटॉस चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोलला, पाववा झेल होतोय का, झेलचा प्रयत्न होता, चांगला त्याचा फटका होता, परंतु जर ही विकेट घेण्यात ग्लॅडिएटर संघाला यश मिळालं असतं तर नक्कीच त्यांनी टीम निंजा या संघाला बॅकफुटवर ढकललं असतं। जर आपण पाहाल तर प्रथमेश किर्दत हा या संघाचा संघमालक आहे आणि पहिल्या सामन्यापासून जे त्यांनी कामगिरी केलेली आहे ती फलंदाजीच असो गोलंदाजीच असो किंवा यष्टीरक्षकच्या भूमिकेत असो त्याने त्याचे 100% या संघाला दिले आहेत। ते त्या कामगिरीमुळे संघ हा प्लेऑफ मध्ये पहिला संघ ठरलेला आहे जो प्लेऑफ मध्ये खेळतोय। यॉर्कर असा चेंडू आपण पाहताय एक खराब असं क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेने नितीन आपण पाहतात। आपल्याकडनं मला एक गोष्ट जाणून घ्यायची की अशा सामन्यांमध्ये जे सामने आपण प्लेऑफ मध्ये खेळतो आणि तो सामना जिंकून जर तुम्ही फायनल गाठणार आहात, एक पारितोषिक कुठलंही निश्चित करणार आहात, तर त्या सामन्यांमध्ये कुठल्याही संघाचं प्लॅनिंग म्हणा किंवा मनोबल म्हणा हे कुठल्या पद्धतीचं असलं पाहिजे। नक्कीच, कारण का आपण पाहू शकतो फॉर्म मध्ये असलेला एक प्रथमेश किर्दत जो अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आपल्याला कालपासून दिसत आहे मैदानावर। काल एक त्यांनी मॅन ऑफ द मॅच जिंकली होती आणि त्याचा विकेट हा महत्त्वाचा ठरेल इकडे, आणि हा प्लेऑफचा मॅच होतोय। जय देसाई घेऊन येत आहे प्रथमेश, पॉइंटच्या दिशेने टोळला चेंडू भरत यांच्याकडे आणि 1 धावांवरती समाधान मानावं लागेल प्रथमेश यांना। आता स्ट्राईक वरती आहे श्रीपाद सालेकर आणि जय देसाई त्यांना एक गोलंदाजी करतील। उत्कृष्ट अशी मॅच आपण पाहू शकतो इकडे। वेल बॉल, गुड बॉल असा उत्कृष्ट चेंडू। जय देसाई यांचा सामना करतील श्रीपाद सालेकर। लेग साइडच्या दिशेने टोलला चेंडू, 1 धाव काढली आहे, येस, आणि 1 धाव। वन टू गो। पॉइंटच्या दिशेने टोल्या चेंडू, मिस फिल्डिंग अशी गचाळ असं क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न आणि हा रनआउट होऊ शकतो। पण येस, 2 धावा काढल्या प्रथमेश यांनी आणि ओव्हर झाली, ते षटक संपलेले आणि स्कोअर झालेला आहे 8। 1 ओव्हर 8 धावा। पॉवर प्ले पहिलं षटक, 1 ओव्हर 8 धावा झालेल्या आहेत। दोन्ही फलंदाज एक चांगले असे आहेत, प्रथमेश आणि श्रीपाद। प्रथमेशाला माहिती आहे ते शांत डोक्याने खेळून एक सिंगल डबल 1 धावू शकतो आणि एक 6 ओव्हरची मॅच आहे आणि महत्त्वपूर्ण मॅच। यस, अक्षय रेडकर यांचं स्टेजवर आगमन झालेलं आहे। अक्षय रेडकर यांनी आपल्याला उत्कृष्ट खेळाडू याचं ज्यांनी पारितोषिक आपल्याला त्यांच्याकडनं मिळालेलं आहे असे अक्षय रेडकर
मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. पुढचा चेंडू घेऊन पुढचा षटक घेऊन समीर येल्वे, एक असे सिनियर खेळाडू राज ग्लॅडिएटर या संघाचे, जे नेहमीच आपल्याला दिसतात मैदानामध्ये, एक ॲनिमेटेड मोडमध्ये असतात. प्रत्येक वेळी त्यांचा जो अनुभव आहे नक्कीच या संघाला लाभला पहिल्या सामन्यापासनं, आणि त्यामुळे हा सामना या प्लेऑफमध्ये खेळू शकतोय असं म्हणण्यात काही गैर नाही. एक चांगलं असं व्यक्तिमत्व प्लस लेजंड खेळाडू, आणि तशी कामगिरी सुद्धा ते करतात. एका तरुण खेळाडूला लाजवेल अशी कामगिरी असते त्यांची. समीर येल्वे पहिला चेंडू घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका मारलाय, परंतु क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं, एक धाव घेण्यात यश. शांत असा संयमी अशी खेळी खेळताना निंजा या संघाचे दोन्ही फलंदाज. अजून एक सुद्धा विकेट मिळालेली नाही ग्लॅडिएटर या संघाला. दुसरा चेंडू घेऊन समीर, आखूड टप्प्याचा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोललाय, पाहू पण अंपायर्स काय निर्णय देत आहेत. मला वाटतं झाडाला लागून बॉल पुन्हा मैदानात आला, त्यामुळे धावून धावा घ्यायच्या आहेत. झाडाला लागून जर डी झोनच्या बाहेर बॉल पडला तर एक धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. तिसरा चेंडू घेऊन समीर, फुलटॉस असा चेंडू मिड विकेटच्या शेवटला. हा खेळाडू कुठलीच झेल सोडत नाही. जय देसाई, एक नितीन आपल्याला एक मला आठवण करून द्यायची आहे की इंडिया जेव्हा 2019 वर्ल्ड कप मध्ये जाणार होता तेव्हा एक कॉन्ट्रोवर्सी तयार झाली होती की 3D प्लेयर आणि 4D प्लेयर, जर तुम्हाला आठवत असेल तर मी म्हणेन जय देसाई जो हा खेळाडू आहे तो 4D प्लेयरचा खेळाडू आहे. कुठल्याच क्रिकेटमध्ये जेवढेही क्षेत्र असतात, बॉलिंग असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, यष्टीरक्षण असो, या चारही क्षेत्रामध्ये तो अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. आणि या खेळाडूला मी गेले 4 वर्ष पाहतोय. खूप मेहनत घेऊन या खेळाडूने स्वतःला असं घडवलेलं आहे. पुढचा स्लोअर वनचा चेंडू आदित्यला कव्हरच्या दिशेने आपटकावला चेंडू, पाहू काय होता झेलबाद. पहिल्या चेंडूवर निंजा या संघाचा कर्णधार. जर समीर येल्वे हे तिसरे किंवा चौथे षटक टाकण्यासाठी यायचे, परंतु दुपारची वेळ, हवा कुठल्या दिशेला जाते आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून समीर येल्वे यांना दुसऱ्या ओव्हरसाठी कर्णधार जय देसाई यांनी बोलवलं आणि त्यांनी त्या गोष्टीमध्ये नक्कीच चांगली कामगिरी केली असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. पहा, 2 एक मोठे खेळाडू त्यांनी टिपले. नक्कीच अनुप, आता तिसरा एक चांगला फलंदाज येतोय, तेजस घाग. हा एक सुद्धा उत्कृष्ट फलंदाज आहे. नितीन, हा तेजस घाग म्हणजे RPL सीझन 2 चा सर्वात महागडा असा खेळाडू. आज त्याला त्याच्या प्राइस टॅग सारखी कामगिरी दाखवावी लागेल. नक्कीच जर निंजा हा संघ थोडा अडचणीत आलेला आहे असं आपल्याला दिसतंय, तर या परिस्थितीतून जर निंजा या संघाला वर यायचं असेल तर नितीन आपलं आकलन काय असेल? कुठला संदेश किंवा कुठला सल्ला आपण निंजा या संघाला द्याल? नक्कीच, कारण का ऑलरेडी 2 विकेट्स गेलेले आहेत, तर आता थोडा संयम ठेवणे खूप गरजेचं आहे. एक 2 ओव्हर तरी एक शांततेने डोक्याने विचार करून एक चांगला पार्टनरशिप बनवून एक आपण रन धावू शकतो, एक सिंगल डबल. फुलटॉस असा चेंडू फाईन लेगच्या दिसून ठेवलेला आहे. पाहू पंच अंपायर काय निर्णय देत आहेत. 2 धावा डिक्लेअर. रेड ईगल संघाने लवकरात लवकर आपला जे लंच आहे ते घेऊन जावं. एका खेळाडूने यावं. मयूर वाघ
मयूर वाघ आपण स्टेजवर यावं. मयूर वाघ. षटक संपलेलं आहे. षटक संपल्या. 2 षटक नंतर धावसंख्या 13. आपण आता कालपासूनच जर एक आकलन केलं असेल तर बहुतेक संघ असे होते 2 षटक 13 धावा. बहुतेक संघ नितीन असे होते की पहिल्या 2 षटकामध्ये 6-7च्या सरासरीने ज्यांनी रन बनवले, परंतु नंतरच्या 3 ते 4 षटकांमध्ये त्या संघाने 60, 65, 55 अशी धावसंख्या घेतली. तर नक्कीच निंजा हा संघ भले त्यांचे 2 महत्वाचे खेळाडू बाद झाले आहेत, परंतु प्रथमेश किर्दत, तेजस घाग यांनी जर त्यांची संयमी खेळी दाखवली, शेवटपर्यंत जर 6 षटक ते दोघं टिकले आणि सामना जर डीप मध्ये घेऊन गेले तर नक्कीच एक चांगली धावसंख्या ते ग्लॅडिएटर या संघासमोर ठेवतील. 2 ओव्हर 13 धावा. हरेश पवार पुढचा षटक घेऊन हा बॉलर दोन्ही दिशेला चेंडू कलवतो. वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन हरेश पवार. स्ट्राईकवर असतील तेजस घाग. पाहू त्यांच्या डोक्यात कुठलं कॅल्क्युलेशनचं, भरपूर असा कॅल्क्युलेटिव्ह प्लेअर आहे तेजस घाग. पाहू कसं कॅल्क्युलेशन करतोय. चांगला आखूट टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या शॉर्ट कव्हरला चेंडू खेळला आणि 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या पुढे सरकून होते 14 धावा. यॉर्कर असा चेंडू आणि हा रनआउट होऊ शकतो आणि स्ट्राईकला आणि हा प्रथमेश किर्दत. या संघाला आणि एक चांगला असा खेळाडू टॉप 3 चे बॅट्समन जे होते निंजा या संघाचे, ते तिन्ही बॅट्समन पुन्हा एकदा मागे परतताना आता आपण पाहतोय डावखुरा फलंदाज जो निंजा या संघासाठी पहिल्या मॅच पासून ज्याने एक उत्कृष्ट कामगिरी केली आहे फलंदाजीमध्ये, असा डावखुरा फलंदाज ध्रुवील राठोड. प्रत्येक मॅचला आपण पाहू शकता त्याचे षटकार होते. कालपासून आपण बघतोय याची बॅटिंग. लेफ्ट हँड बॅट्समन, सुंदर असा फलंदाज, मिड विकेटच्या दिशेने खेळणारा. नक्कीच निंजा या संघामध्ये भरपूर सुपरस्टार्स प्लेयर्स आहेत, म्हणजे जरी त्यांची टॉप 3 जे बॅट्समन आहेत ते माघारी परतले जरी असले तरी आपण पाहू शकता की 5व्या नंबरवर ध्रुवील सारखा खेळाडू येतोय. म्हणजे किती बॅटिंग मध्ये डेप्थ आहे या संघामध्ये. आता ध्रुवील राठोड आणि तेजस गाग हे 2 खेळाडू ज्यांना निंजा या संघाचा दारोमदार आपला खांद्यावर घेऊन पुढे न्यायचा आहे. ग्लॅडिएटर संघ खुश असेल की पहिले 3 फलंदाज कमी धावांमध्ये त्यांनी मागे पाठवले. पुढचा चेंडू शॉर्ट पीस असा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता ध्रुवील याचा, परंतु तो प्रयत्न पूर्णपणे फसलेला आहे. उत्कृष्ट असा बॉल आणि नक्कीच 1 निर्धाव चेंडू 2 निर्धाव चेंडू जरी आले, परंतु दोन्ही बॅट्समनला निंजा या संघासाठी खेळण्यासाठी एकत्र येऊन एका माइंडसेटने खेळावं लागेल. 2 डॉट आले 3 डॉट आले तरी पुढचा षटक आपण मारू शकतो याचा विचार करावा लागेल. पुन्हा एकदा मिड विकेटची दिशेने टोलेला चेंडू निलेश उतेकर फील्ड करतील. चांगला थ्रो, 1 धाव घेण्यात यश. जसं आपण म्हटलं की त्याची रेंज जी आहे ध्रुवीलची, जसं आपण नितीन यांनी सांगितलं की मिड विकेट, मिड ऑन,
फाईन लेग ही याची रेंज आहे. या रेंजमध्ये जर त्याला चेंडू मिळाला तर नक्कीच तो चेंडू सीमा पार करतोच. आणि तसाच एक प्रयत्न त्याने या अगोदरच्या चेंडूवर केला होता, परंतु एक धाव घेण्यात त्याला यश आलं. एक कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा कुठल्याही फलंदाजाच्या बॅटच्या मध्ये बॉल लागतो. सुरुवात जेव्हा मध्ये लागून होते बॉलची तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. मला वाटतं तो कॉन्फिडन्स ध्रुवील यांनी संपादन केलेला आहे. डायरेक्ट चेंडू फ्लिक करण्याचा होता प्रयत्न, बॉल हवेत. हा हे एक मोठं जीवन दान मी म्हणेन की तेजस घाग यांना मिळालेलं आहे. एक मोठं जीवन दान. हा जर झेल टिपण्यात ग्लॅडिएटर संघाला यश मिळालं असतं तर नक्कीच ग्लॅडिएटर संघ पूर्णपणे या सामन्यात आपलं वर्चस्व दाखवू शकला असता. फुलटॉस असा चेंडू होता. मला असं वाटतं की तेजस घाग हे दुविधा मनस्थितीत झाले असतील की हा चेंडू मी बाहेर मारू की सिंगलला ढकलू. अशा दुविधा मनस्थितीत असताना एज लागून चेंडू शॉट लॉंग ऑनला गेला. लास्ट बॉल 1 to go. 5 बॉल झालेले आहेत. शेवटचा चेंडू सामना करतील ध्रुवील. चांगला असा फटका. नक्कीच तुम्हाला मी म्हटलं होतं त्याला आणि 6 धावा. स्लॉट मध्ये त्यांच्या बॉल टाकाल तो तुम्हाला मिड विकेटच्या दिशेने उंच बॉल असा टोलवेल. नक्कीच एक चांगला असा फलंदाज. जसं म्हटलं होतं मिड ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग या दिशेला हा फटके मारण्यात. येस बॉल बॉल आणवायला पाठवा आपली कमिटी. 6 षटकार आहे हा षटकार. 22 3 षटकानंतर धावसंख्या 22. चांगलं असं रनांची गती त्यांनी ठेवलेली आहे. आपण असं नाही म्हणू शकत की धावा कमी झालेल्या आहेत. 3 षटकानंतर 22 धावा सुद्धा खूप आहेत. आणि आपण पाहत आहोत की रखरखत ऊन आहे. यामध्ये फिल्डर्सची एनर्जी जाते. बॉलिंग करणाऱ्या फिल्डर्सची म्हणा, फिल्डिंग करणाऱ्या म्हणा किंवा स्वतः फलंदाजाची. तर आपण कुठपर्यंत एक आकडा यांनी ठरवला पाहिजे की आपला हा आकडा असेल की हे आव्हान आपण ग्लॅडिएटर या संघाला आपल्याला द्यायचं आहे. तर तो एक आकडा निंजा या संघाने टीम मीटिंगमध्ये ठरवलेला असेल, नक्कीच ठरवला असेल. आणि त्या दिशेने त्यांच्या संघांची त्याच्या फलंदाजांची वाटचाल आपण पाहत आहोत. बॉल प्लीज जुना बॉल देऊन मॅच सुरू करावं. जुना बॉल देऊन मॅचला सुरुवात करावी. येस दोन्ही संघांना विनंती आहे की आपण ड्रिंक्स ब्रेक घ्यावा, पण एवढाही मोठा न घ्यावा. 1-2 ओव्हर नंतर घ्या. प्रत्येक ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक घेऊ नका. याच्यामध्ये आपला वेळ जातोय याची दक्षता दोन्ही टीमने आणि त्याचबरोबर दोन्ही अंपायर्सने सुद्धा घ्यावी. चला चौथा षटक घेऊन येतोय स्वतः कर्णधार जय देसाई, ज्याने पहिलं षटक एक चांगलं षटक टाकलं होतं. 2 षटक याचे ठरलेलेच असतात जय देसाई यांचे, कारण की तेवढा दारोमदार हे आपल्या खांद्यावर घेऊन चालले आहेत या संघाचा. आणि पाहू या संघ हा एक षटक इव्हेंटफुल ठरतंय का पाहू. चांगला असा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसला. नक्कीच मला वाटतंय जर आपण LBW हा जर नियम आपल्या RPL मध्ये असता तर नक्कीच हा LBW असता. काहीच याच्यामध्ये दुमत नसतं सनी अंपायर्सचं. पुढचा चेंडू घेऊन जय. फुलटॉस चेंडू लेगच्या जवळ टोलवलाय. चेंडू जातोय चौकार. चेंडू जिमच्या मागे पडलेला आहे. चौकार असा चेंडू फुलटॉस चेंडू भेटला होता. एक वेगळ्या प्रकारचा आत्मविश्वास घेऊन तेजस गाग बॅटिंग करताना. जरी पहिला चेंडू तू मला निर्धाव घालवलास, परंतु पुढचा चेंडूला मी तुला प्रतिउत्तर देणार म्हणजे देणार, अशा ॲटिट्यूडने तेजस गाग बॅटिंग करताना दिसतायत. पाहू या पुढचा कमबॅक कोणाचा होतोय. जय कमबॅक करू शकतो की तेजस आपला जो डॉमिनन्स दाखवतोय जयवर तो तसाच ठेवतो.
जसं मी म्हटलं हा एक इव्हेंटफुल ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडूंमध्ये आपण पाहिलेला आहे. तिसरा चेंडू घेऊन जय देसाई. हलका चेंडू बैठक शॉट मारून 1 धाव सर्कलमध्ये फिल्डिंग करताना आशय 1 धाव घेण्यात यश. 3 चेंडूंमध्ये 5 धावा आलेल्या आहेत. प्रत्येक चेंडूची रणनीती ही निंजा या दोन्ही फलंदाजांना ठरवायची आहे की कुठला चेंडू आपल्याला मारायचा आहे, कुठला चेंडू एक सिंगलला ढकलायचा आहे, कुठल्या चेंडूला आपल्याला रिस्पेक्ट द्यायची आहे. हे असं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळूनच हा संघ एक चांगली धावसंख्या फलकावर लावू शकतो आणि एक चांगलं असं आव्हान ग्लॅडिएटर या संघाला देऊ शकतो. चौथा चेंडू घेऊन जय देसाई. चांगला आखूट टप्प्याचा चेंडू, कव्हरच्या दिशेने ढकललेला चेंडू. जतीन देवारे यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता, फसवण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढ्याच तयारीमध्ये ध्रुवील होता. आपण पाहत आहात की प्रत्येक षटकान प्रत्येक बॉल चेंडू नंतर दोन्ही खेळाडू एकमेकांशी संवाद साधताना 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. धाव संख्या 28. शॉर्ट पिच चेंडू लेगच्या चेंडूला पाहू काय होत आहे आणि हा झेल एक मोठा मासा गळाला लागलेला आहे. जे पट्ट्यात सहसा बॉल देत नाही, परंतु जसं आपण म्हटलं की तेजस सुद्धा एक चांगला फलंदाज, एक चांगला आव्हान त्याला द्यायचं होतं जय देसाईला. परंतु मी असं म्हणेन की या बॅट आणि बॉलच्या युद्धात जय देसाई याचा विजय झालेला आहे. म्हणजे जय देसाई यांच्या हातात असलेल्या चेंडूचा विजय झालेला आहे. शेवटचा बॉल 1 to go. जय देसाई घेऊन येत आहे मंगेश यांना. शेवटचा चेंडू मंगेश कुर्लेकर स्ट्राईकवर. हलका चेंडू कव्हरच्या दिशेने टोलवला, हलक्या हाताने खेळला. जर नक्कीच सर्कल मध्ये जर कुठला प्लेयर असता तर हा सुद्धा एक झेल घेता आला असता किंवा एक विकेट जय देसाई याच्या नावावर गेली असती. 4 षटकांनंतर धावसंख्या झालेली आहे 29. 4 गडी बाद. अजून सुद्धा निंजा या संघाकडे एक त्यांचा इम्पॉर्टंट किंवा मेन खेळाडू जो आहे ध्रुवील राठोड हा खेळत आहे. नक्कीच ध्रुवील राठोड यांनी आपल्या संघाची जबाबदारी याच्या अगोदरच्या 4 मॅच सुद्धा घेतली आहे आणि या 2 ओव्हरमध्ये त्यांचं भवितव्य ठरणार आहे. नक्कीच तसं परत एकदा मी नोंद करू इच्छितो इथे की दोन्ही संघांना जरी कुठलाही संघ या सामन्यात हरला तरी त्याला अजून एक संधी मिळणार आहे फायनलला धडक मारण्याची. हे दोन्ही संघांनी नमूद करावं. परंतु जसं मी म्हटलं हे दोन्ही संघ बलाढ्य असे संघ. कुठलाही संघ असा विचार करेल की आम्हाला एक मॅच खेळूनच फायनलमध्ये आमची फायनल गाठायची आहे, त्या दिशेने वाटचाल करताना दोन्ही संघ. मी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, शिवछत्र जे आपले मित्र आहेत, शिवछत्र मंडळातले, शिव प्रतिष्ठान मंडळाचे जे आपले मित्र आहेत, मी एक रिक्वेस्ट करतो की कृपा करून आपण रेलिंगच्या मागे उभं राहावं. तिकडे बॉल अडला जाईल. प्लीज विनंती आहे. परी प्लीज त्यांना थोडं मागे जायला सांग, तिकडे बॉल अडू शकतो. हे जे मागे आहेत आपल्या शिवछत्र आपले सगळे मित्र आहेत, कृपया विनंती आहे की प्लीज आपण थोडं मागे जावं.
चला, मला असं वाटतंय की येस, मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्ले इथे आलेला आहे. 5वं षटक घेऊन खुद्द बाबू शेलार, हा सुद्धा एक मोठा अष्टपैलू खेळाडू, महागडा असा खेळाडू या संघासाठी, जो विकत घेतलेला प्रसाद खानविकल या संघ मालकाने राज ग्लॅडिएटर्ससाठी. 5वं षटक घेऊन येतोय संघासाठी, वैयक्तिक पहिलं षटक, आणि त्याला सामना करतील कुर्लेकर. वॉट अ शॉट, मिड विकेट जर्सीनी मारला आहे, परंतु ताकद कमी पडल्याने एक सिंपल झेल. चांगला फटका मारला होता, परंतु जसं मी म्हटलं की फटक्यामध्ये तो जोर नव्हता ज्या जोराने तो सीमारेषा पार करेल. आणि एक सोपा झेल प्रवीण याच्याकडून आपल्याला दिसला. प्रवीण याने तेजस घागचा सुद्धा झेल घेतला होता, एक लो कॅच ज्याला आपण म्हणतो, ती लो कॅच घेतली होती. या संघाचं अजून एक वैशिष्ट्य जर मला नितीन तुम्हाला सांगायचं असेल ग्लॅडिएटर संघाचं, की यांची फिल्डिंग सुद्धा अप्रतिम फिल्डिंग झालेली आहे सुरुवातीपासूनच. म्हणजे 5ही संघांमध्ये मला जर रेट करायचं झालं तर मी या संघाला फिल्डिंगमध्ये नंबर 1 ची पोझिशन देईल. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर घेऊन येत आहे बाबू शेलार. यस, बॅटिंग नेम, बॅट्समन नेम रितेश काजारे. आपले सोशल मीडिया हँडलर RPL चे रितेश काजारे हे स्ट्राईकवर आहेत. पाहू आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतात. हे सुद्धा एक सिंगल डबल घेणारे खेळाडू हे घेऊ शकतात. पुढचा चेंडू बाबू शेलार यांचा चांगला, जसं मी म्हटलं की एक सिंगल डबल घेण्यामध्ये, आणि हा डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. मला असं वाटतं डायरेक्ट हिट जर लागला असता तर नक्कीच एक डिसिजन घ्यावा लागला असता लेगी अंपायरला. 50-50% डिसिजन होता. आपण पाहत आहात मैदान दुपार असली तरी मैदानात आपण RPLचे सामने पाहण्यासाठी आपले मित्रमंडळी पाहतात. प्रत्येक मंडळातनं आपण पाहत आहोत की आपले क्रिकेट प्रेमी दिसत आहेत आपल्याला. प्लेऑफचा पहिला सामना आपण पाहत आहोत. 3रा चेंडू घेऊन येतील बाबू शेलार, सामना करतील ध्रुवील राठोड. आता ध्रुवील राठोड याला एक सिनियर प्लेयरची भूमिका इथे सांभाळायची आहे. अजून 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. डायरेक्ट असा चेंडू होता, मला असं वाटतंय. नाही, एक सेकंड, हा डेड बॉल आहे. यस, बट एक मला असं वाटतंय की अंपायरने बॉलरला एक वॉर्निंग द्यावी की थोडं आपण स्टंपच्या बाहेर ना बॉल टाकावे. अंपायर अमन, प्लीज गिव्ह वॉर्निंग टू बॉलर. यस ध्रुवील, डेड बॉल आहे ध्रुवील. धन्यवाद अंपायर. यस, पुढचा 2 चेंडू झालेले आहेत. 30 धावा धावफलकावर. अजून हे 5वं षटक आहे आणि हे पॉवर प्लेचं षटक आहे. मला असं वाटतं की ध्रुवील मॅक्झिमम प्रयत्न करतील या षटकाचा उपभोग घ्यायचा. मिनिमम 15 धावांसाठी तरी ते प्रयत्न करतील. चला, एक सेकंड. अंपायर स्टंप. चला, व्हेरी गुड. सामन्याला सुरुवात होत आहे. एक थोड्या मिनिटाचा आपण ब्रेक घेतला होता काही कारणास्तव, एक टेक्निकल अडचण. सामन्याला पुन्हा सुरुवात. बाबू शेलार बॉलिंग मार करून राईट आर्मवरती विकेटवर. पुन्हा एकदा वाईड असा चेंडू, अवांतर धाव. एक चांगला असा स्पीड प्राप्त करतो बाबू शेलार. आणि आपण हे जे सामने पाहत आहात यूट्यूब लाईव्हवर,
हे आपण फोर्स वन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. तर मी सगळ्यांना विनंती करेन की जास्तीत जास्त सबस्क्रिप्शन किंवा सबस्क्राईब तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला. पुढचा चेंडू घेऊन बाबू शेलार. काही दुखापत किंवा अडचण मला असं वाटतंय की ध्रुवील यांना होत आहे. नक्कीच की पाण्याची मागणी इथे झालेली आहे. रखरखीत असं ऊन, डिहायड्रेशन. मी ग्लॅडिएटर आणि निंजा या दोन्ही संघांना विनंती करेन की मंडळाकडनं आपल्याला पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. एक एक क्रेट पाण्याचा देण्यात आलेला आहे की आपण आपल्या प्लेयर्सला हायड्रेटेड ठेवा, कंटिन्यू त्यांना पाणी देत राहा, जेणेकरून कुठलाही औचित्य प्रकार इथे घडणार नाही. कारण की ऊन आपल्याला माहिती आहे की ऊन असं डोक्यावर आलेलं आहे. त्यामध्ये आपणच आपल्या संघांची, आपल्या संघातल्या खेळाडूंची काळजी घ्यावी ही विनंती. चला सामन्याला सुरुवात होत आहे. पुन्हा एकदा अवांतर धाव आणि रन घेण्याचा प्रयत्न. थोडं मिसकम्युनिकेशन झालेलं आहे, पाहू काय होत आहे. आणि इथे खूप खूप म्हणजे असं खराब असं क्षेत्ररक्षण मी पहिल्यांदा, जसं आता 2 बॉल पूर्वीच मी म्हटलं होतं की एक चांगलं क्षेत्ररक्षण हा संघ करतो. याच्यामध्ये या क्षेत्ररक्षणामध्ये या संघाला मी वाईट प्लस रन आलेला आहे. या संघामध्ये चांगले असे खेळाडू आहेत जे चांगलं क्षेत्ररक्षण करतात. यांना नंबर 1 ची उपाधी आपण दिली होती क्षेत्ररक्षणामध्ये. परंतु आपण आता एक नजारा पाहिला की काहीतरी विचित्र प्रकार इथे घडला. वाईड चेंडू झाला, रनआउट करण्यासाठी थ्रो करण्यात आला. रनआउट थ्रो जो ऍक्सेप्ट करणारा खेळाडू होता त्याच्या हातातनं बॉल सुटला आणि बॉल अक्षरशः बाउंड्री लाईन पर्यंत गेला. चांगला चेंडू लेगच्या जरी टोळला. पाहू याला काय होतंय. फिल्डर बॉलच्या आघाडीत स्वतः संघ मालक, याची एक उत्कृष्ट कॅच. पुन्हा एकदा एक गडी बाद. रितेश काजारे माघारी परतताना चांगला फटका मारला होता. एक अजून थोडा जर जोर असता किंवा हवेची साथ जर ऋतिकच्या या शॉटला मिळाली असती तर नक्कीच हा षटकार झाला असता. बॉल झालेले आहेत 5 चेंडू.
स्कोर 34 झालेला आहे. 34 धावा आणि 4 चेंडूंचा खेळ इथे झालेला आहे. किती झाले बघ? अंपायर अंपायर 4 बॉल. येस, परफेक्ट. चलो लेट स्टार्ट द गेम. चांगला असा पुन्हा मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटचा प्लेअर. पुन्हा एकदा एक उत्कृष्ट झेल. नक्कीच अनुप, एक सुंदर असा कॅच मी बघितला इकडे. कारण का आता एक निंजा अशी टीम आहे जी आपल्याला अंतिम सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत. तिला पुढे जेवून जाणार आहे. पुढे जाते तुझी मॅच आहे ना, तू आता कर. मी जेवतो मग तुझ्या मॅचला मी दे. स्कोर झालेला आहे 34. 34 धावा. जय ओव्हर झाली ना. नाही थांब थांब. लास्ट बॉल. उत्कृष्ट असा यॉर्कर लेनचा चेंडू बाबू यांचा. षटक संपलेला आहे. पाच ओव्हर 34 धावा. शेवटचं षटक. 5 ओव्हर 34 धावा. खूप चांगले असे नावाजलेले प्लेयर निंजाजमध्ये आहेत, पण आज त्यांची एक प्ले ऑफला काही एक कामगिरी दिसण्यात आली नाही आपल्याला. कोणी अंपायर सोबत वाद घालू नये. अंपायर सोबत कोणी वाद घालू नये. त्या टीमला बाद करण्यात येईल. अंपायर डिसिजन एक शेवटचा निर्णय ठरलेला अंपायरकडूनच येईल. तो पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय. शेवटचं षटक घेऊन येते जतीन दिवारे. राईट आर्म ओव्हर, राईट आर्म राऊंड द विकेट. स्कोर झालेला आहे 34. पॉवर प्ले. नहीं तो वही बोला क्या कॉल कर रहे हो सनी, क्या कॉल कर रहे हो? कौन है वो? क्या कॉल कर रहे समझ नहीं आता. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन ध्रुवील. स्लीपला आहेत भरत. जतीन एक षटक, शेवटचं षटक टाकत आहे संघासाठी. चला बघूया. उत्कृष्ट असा बॉल ऑफ साइडच्या दिशेने दिशाहीन झालेला हा प्लेयर ध्रुवील.
जतीन यांना चांगला एक्सपिरियन्स. मिड विकेटच्या दिशेने टोला चेंडू, चौकार. आखूट टप्प्याचा चेंडू आणि हा चौकार. अंपायरशी वाद घालू नये. 2 मिनिटं अंपायरांनी सांगावे. कमिटी येऊन चेक करेल. कृपया करून इतर खेळाडूंनी पंचांबरोबर बोलू नये. संघाला बाद केले. तुम्हाला काय सांगायचं ना तिकडे तसंच पाहिजे तुम्हाला. पंचांशी कोणी वाद घालू नये. आदित्य भोसले. पंचांनी आपल्याला का निर्णय कळावा. कमिटी पण आहे आपली तिकडे बरोबर. राज प्रीमियर लीग तुम्ही पाहू शकता यूट्यूब लाईव्ह वरती. 2025 फोर्स पॉइंटच्या माध्यमातून. राज मित्र मंडळ राज प्रीमियर लीग पर्व दुसरे 2025 मंडळाला सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक आभार. कुमार, ऋग्वेद, प्रवीण डगे, मेघन्यूज मेडिकल, कैलासवासीय दीनानाथ जोशी, श्री शैलेश सोळंकी, PN अकॅडमी, देवेंद्र परमार, श्री भगवान रेडेकर, श्री अजित गौंड, श्री युवराज
एक शेवटचं रिमाइंडर आहे, 85 कोणी वाद घालू नये, लवकरात लवकर निर्णय काढावा. आपल्याला पुढेही मॅच खेळवायचे आहेत. लवकरात लवकर डिसिजन करून मंडळाला सहकार्य करावे. प्रथमेश किर्दत संघ मालक कृपया करून ग्राउंडच्या बाहेर यावे. जे पंच निर्णय घेतील ते आपल्याला मान्य असले पाहिजे. सगळ्या खेळाडूंनी बाहेर यावे. एक आपण चांगले एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. चला सामना लवकरात लवकर चालू करावा. हॅलो हॅलो येस अंपायर अंपायर डिसिजन 4 राइट 4 रन येस ओके कंटिन्यू द मॅच. एक सेकंड. टीम कॅप्टन जय देसाई. जय जय देसाई. एक सेकंड. प्रसाद प्रसाद दोन्ही अंपायरला डिस्कशन करतोय. प्रसाद एक सेकंड. हे तुम्ही घाई करू नका. हा या ओके ओके थँक्यू. भरत भरत त्या दोघांना डिस्कशन करू द्या. डिसिजन सांगावा अंपायरांनी. भरत भरत 2 मिनिटं फक्त. भरत मोरे 2 मिनिटं फक्त आम्हाला डिसिजन कळू दे.
36. 2 रन झाला, 2 रन डिसाइड झाले. एकच बॉल झाला, पहिला बॉल डॉट गेलाय ना. अंपायर 2 बॉल. येस राईट. स्कोर इज 36. 2 चेंडू, 36 धावा, शेवटचा षटक घेऊन जतीन देवारे. चला पुढचा चेंडू, आखूट टप्प्याचा चेंडू, कव्हरच्या रिफिल टलवलाय, नक्कीच हा चौकार असेल आणि 4 धावा. 4 धावा. चांगला असा फटका, चांगला असा एक टोलवला हाफ पीस असा चेंडू होता. शॉट टाकला होता ऑफसाईडच्या दिशेने, रेंज मध्ये मिळाला चेंडू. आणि एक आपलं बॅटिंगचं प्रदर्शन दाखवताना ध्रुवील राठोड. चौथा चेंडू घेऊन जतीन. चांगला असा फटका, पाहूया काय होतोय. झाडाला बॉल लागलेला आहे परंतु बॉल मागे आणि चौका. 4 धावा. लागोपाठ 2 चौकार मारून आपली धावसंख्या 44 रनावर नेताना आपल्या संघाची धावसंख्या. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 2 चेंडूंमध्ये काय होणार? अजून 2 चेंडूंमध्ये बाउंड्रीज लागतात का? नक्कीच. येस ध्रुवील, ऑलरेडी वी हॅव वेस्टेड लॉट ऑफ टाइम. प्लीज. चलो प्लीज, पाणी द्या, ध्रुवीलला पाणी द्या. चला मॅचला सुरुवात करा. मी एक सांगू इच्छितो की जेव्हा आपण बॅटिंग करत असतो त्याच्यामध्ये जर ब्रेक आला ना, 2 चेंडूंचा खेळ बाकी, 2 बॉल्स टू गो. यस बघूया, 2 चेंडूंवर 2 चौकार. पुढच्या 2 चेंडूंवर काय करतोय ध्रुवील? आपल्या संघासाठी 44 धावसंख्या. आखूडचा चेंडू आणि अवांतर धाव. असं महागडं असं षटक टाकताना जतीन देवारे आपल्या संघासाठी. कालपासून आपण जतीनला पाहतो, आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी ते करतायत. बॅटिंग मध्ये ते दोन्ही मॅचला नटआउट अशी पारी त्यांनी खेळलेली आहे. चांगल्या एव्हरेजने बॅटिंग करतायत परंतु आज बॉलिंग मध्ये काही त्यांना सूर गवसलेला नाही. पुढचा चेंडू घेऊन जतीन, आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा लेग साईडच्या चेंडूला पाहूया काय होतोय. अरे काय नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण होतं, चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा घेण्यात यश मिळालेलं आहे. चांगली अशी फिल्डिंग तिकडे बाबू शेलार यांच्याकडनं. नक्कीच आपल्या संघासाठी त्यांनी 2 धावा वाचवलेल्या आहेत. बॉल झाडाला लागल्या कारणाने आपण हा झेल देत नाही आहोत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. 1 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिली इनिंग संपुष्टात. एका चेंडू नंतर येईल. धावसंख्या झालेली आहे 46. एक चांगलं असं 47 माफ करा 47. चांगलं असं आव्हानात्मक, चांगला असा पुन्हा वाढ बॉल, एकदम असा यॉर्कर असा चेंडू होता. आधीच्या 5 चेंडूंमध्ये हा चेंडू जतीन मला वाटतं टाकण्याचा प्रयत्न करत होता परंतु तो जमलेला नाही. तशा या एका चेंडूवर 1 धाव घेऊन पहिली इनिंग संपते आणि धाव संख्या झालेली आहे 48. तर पहिल्या इनिंगची धावसंख्या झाली 48. असं एक चांगला एक प्ले ऑफचा सामना चाललाय निंजा आणि ग्लॅडिएटर्स वर्सेस. तर
आणि या सामन्यामध्ये जर ग्लॅडिएटर या संघाने 49 धावा केल्या. एक प्रश्न विचारायचा तुम्हाला की एक हा धावफलक तुम्ही कसा एक पुढचं यांचं काय करावं लागेल, एक तुमचं एक मत इकडे कळवावं लागेल. एक खूपच लोअर रेट आहे, लोअर रन, कारण का आपण एक अपेक्षा करतो निंजाज प्रथमेश कडून एक चांगला स्कोअर बघायची, कारण का एक तशी एक फलंदाजी बॅटिंग लाईनअप त्यांची होती. नक्कीच नितीन, जर निंजा या संघाला यांना 49 या धावांमध्ये गुंडाळायचं असेल तर आपण पाहत आहात जतीन देवारे हे चांगली बॅटिंग करतायत त्याच्या संघासाठी. एक चांगले सिंगल डबल, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं, डबलला ट्रिपलमध्ये कन्वर्ट करणं आणि मधून मधून ते बाउंड्रीज सुद्धा मारतात. म्हणजे एक विराट कोहली जशी स्वतःची खेळी रचतो तशी खेळी रचताना जतीन देवारे आपल्याला या संघासाठी दिसतोय, ग्लॅडिएटर संघासाठी. तर नक्कीच जतीन याची विकेट खूप महत्वाची ठरेल निंजा या संघाला. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न फसला आहे हरेश पवार यांचा आणि पहिला झटका टीम ग्लॅडिएटर या संघाला. नक्कीच चांगला असं यष्टरष्ट आदित्य भोसले यांच्याकडून चांगली स्टंपिंग केली ती. नक्कीच याच्यामध्ये आपल्याला अपडेट येते की किंग मेकर या संघाने बॉलिंग निवडलेली आहे, फिल्डिंग करणार आहे. राज रेड ईगल्स या संघाला त्यांनी फलंदाजीसाठी आमंत्रण दिलेलं आहे. हा सामना सुद्धा 6 षटकांचा असेल याची नोंद घ्यावी दोन्ही संघांनी. दोन्ही संघांना प्लीज हॅलो जय. प्लेयर लिस्ट, रेड ईगल्स प्लेयर लिस्ट. चला, पहिला गडी बाद करण्यात यश मिळालेलं आहे राज निंजा या संघाला. जसं मी नितीन म्हटलं की नक्कीच 49 हे धावा जरी आपल्याला कमी वाटत असतील, परंतु तिथे खेळणारा जो खेळाडू असतो, जो बॅटिंगवाला बॅट्समन असतो, त्याला माहिती आहे की रन बनवणं या रखरखत्या उन्हात किती डिफिकल्ट आहे. नक्कीच चला, 2 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंवर पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर एक चांगला असा खेळाडू. फुल टॉस चेंडू. दोन रन. थँक्यू. फुलटॉस चेंडू टाकला होता. लेफ्टी बॅट्समन निलेश उतेकर हे बॅटिंगवर येत आहेत. एक चांगले असे खेळाडू, हे सुद्धा मोठे लांब फटके मारण्यात तरबेज. यांच्या जरी स्लॉटमध्ये बॉल आला तर हे सुद्धा मिड विकेट, मिड ऑन ही यांची रेंज आहे. अवांतर धाव ऍड होऊन धाव संख्या होते 5 धावा. यॉर्कर लेनचा चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाही. पाच 1 टू गो. या पॉवर प्ले षटकातला शेवटचा चेंडू घेऊन श्रीपाद सालेकर सामना करतील. निलेश उतेकर, आखूड टप्प्याचा चेंडू, अवांतर धाव. यष्टी रक्षक बॉलला पकडण्यात अयशस्वी. नक्कीच ही धाव त्यांनी घेतली नाही, परंतु वाईड प्लस सुद्धा आहेत, हे याची नोंद घ्यावी टीमने. शेवटचा चेंडू घेऊन श्रीपाद, चांगला असा चेंडू शॉर्ट पिच टाकला होता ऑफसाईडच्या दिशेने, हलकासा टोलवला पॉइंटच्या दिशेने. फिल्डर सर्कल मध्ये बॉल पकडतोय आणि 1 धाव पूर्ण करून संघाची धावसंख्या 7. 1 बाद 7 धावा. चांगला असा खेळाडू टिपण्यात श्रीपाद सालेकर निंजा या संघासाठी मी म्हणेन की एक चांगले पहिल्या ओव्हरचे एक्सपर्ट बॉलर झालेले आहेत, जे पॉवर प्ले मध्ये बॉलिंग टाकतात.
आणि कमीत कमी रन देतात. मला वाटतं त्यांची सरासरी एक 7 किंवा 8 याची असावी या पूर्ण आपल्या टुर्नामेंटमध्ये. आणि एक चांगली सरासरीने ते बॉलिंग टाकतात, चांगल्या विकेट्स कमवून देतात संघाला. एक चांगले इकॉनॉमिकल बॉलर ते आपल्या निंजा या संघासाठी ठरलेले आहेत या पूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि आता संघासाठी चेंडू हातात घेऊन स्वतः संघाचे संघमालक प्रथमेश किर्दत. पाहू हे आपल्या संघाला कुठल्या प्रतीचं योगदान देत आहेत. फिल्डिंग सजवताना प्रथमेश किर्दत. खूप महत्त्वाचा असा सामना हा. या सामन्यामध्ये जो कोणी संघ जिंकेल तो डायरेक्ट फायनलमध्ये उडी मारेल आणि त्याचं स्थान निश्चित होईल. आणि दुसरा जो संघ असेल त्याला सुद्धा एक चान्स मिळेल, एक संधी मिळेल फायनलला जाण्याची. चला पॉवर प्ले संपलेला आहे. फिल्डिंग सजवताना प्रथमेश अंपायर्स लवकरात लवकर सामना चालू करावा. याच्या पुढे अजून 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला वैयक्तिक पहिलं षटक घेऊन प्रथमेश, संघासाठी दुसरं षटक. स्लोवर वन असा चेंडू, हा चेंडू भिरकावला आहे आणि हा चेंडू चौकार. चांगला असा पिकअप शॉट ज्याला आपण म्हणू शकतो निलेश याच्याकडनं. मी तेच म्हटलं होतं की निलेश सुद्धा यांची रेंज सुद्धा एक मिड विकेट, मिड ऑन, लॉंग ऑन ही यांची रेंज आहे. फाईन लेगला सुद्धा ते एक उत्कृष्ट फटके मारतात. चांगले असे डावखुरे फलंदाज आहेत ते. त्यांच्याकडे सुद्धा बॅट स्विंग त्यांची फार चांगली आहे आणि तेच सगळ्या क्वालिटी घेऊन ते मैदानात उतरलेले आहेत. आणि ते त्यांची कला दर्शवताना पहिल्या चेंडूवर प्रथमेशच्या त्यांनी एक चांगला फटका एक फाईन लेगच्या दिशेने मारलेला आहे, ज्याच्यामुळे संघाची धावसंख्या 4 ने वाढून 11 धावसंख्या. पहिल्या चेंडूवर चौकार. पाहू प्रथमेश कमबॅक करतात का. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू, फाईन लेगच्या दिशेने उत्कृष्ट असा शॉट आणि हा चौकार. सलग 2 चेंडूंवर 2 चौकार. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की निलेश उतेकर सुद्धा एक चांगले बॅट्समन आहेत, म्हणूनच ते 1 डाऊन याच्यावर आलेले आहेत. आणि आपली कला दर्शवताना ते की ते सुद्धा एक ऑप्शन मध्ये होते आणि ग्लॅडिएटर या संघाने नक्कीच त्यांना त्यांच्या क्वालिटीनुसार त्यांना एक योग्य ती रक्कम देऊन त्यांना आपल्या टीम मध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. आणि त्याच गोष्टीची जाणीव करून देताना ते बाकीच्या 4 संघ ज्या संघात ते गेले नाहीत एक किंमत दाखवून देताना की मी सुद्धा चांगले फटके खेळू शकतो. आणि 2 चेंडूंवर 2 फटके ते सुद्धा चौकारासाठी चांगले. ते सुद्धा एक फटका मिड विकेटवर, एक फाईन लेगवर. तिसरा चेंडू घेऊन प्रथमेश. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा थ्रो खूप खराब थ्रो. पाहू काय होत आहे. जतीन आलेला आहे, रनआउटचा चान्स आणि पुन्हा 2 धावा. काय चाललंय राज निंजा या टीम मध्ये. मला वाटतं एक थोडा गेम थांबून थोडा प्रत्येक प्लेयर्सला संघाचे जे कर्णधार आहेत, संघ मालक आहे, यांनी एक मोटिवेशन देणं गरजेचं आहे. अजूनही सामना ग्लॅडिएटर्स या संघापासून फार दूर आहे. अजून दुसरं षटक सुरू आहे. चौथा चेंडू घेऊन प्रथमेश. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने बॉल टोलवला आहे. कोणी फिल्डरनी फील्ड केलेला आणि 1 धाव घेण्यात यश. जसं मी तुम्हाला सांगितलं की राज निंजा या संघाची जी वाटचाल आहे या टुर्नामेंटमध्ये, सलग कालच्या सत्रातले जे पहिल्या दिवसाचे 3 सामने होते ते सलग 3 सामने जिंकून यांनी प्ले ऑफ मध्ये पहिला संघ ठरला होता की ज्याने आपलं स्थान निश्चित केलं होतं. परंतु आजच्या 4थ्या लीग स्टेजच्या सामन्यामध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. आणि आपण जे म्हणतो की जेव्हा संघ जिंकत असतो तर एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स तो संघ पुढच्या सामन्यांसाठी घेऊन जातो. परंतु त्याच्यामध्ये समजा एक अपयश आलं तर तो कॉन्फिडन्स
त्याच लेवलला ठेवण्याचं काम कर्णधाराचं, संघ मालकाचं किंवा जे महत्वाचे सिनियर्स खेळाडू असतात टीम मध्ये यांचं असतं. अवांतर असा चेंडू, वाईट धाव, एक महागड षटक ठरताना प्रथमेश यांचं एक चांगली गोलंदाजी त्यांनी या पूर्ण थ्रू आउट द टुर्नामेंट आपल्याला दाखवलेली आहे, परंतु या प्ले ऑफ मध्ये जरा महाग षटक दिसतंय. चांगला असा फटका मिड विकेटशी, पाहूया काय होत आहे. आणि हा चौकार, या षटकातला तिसरा चौकार. जसं मी म्हटलं की जतीन यांनी स्वतःला जे प्रूव्ह करून दाखवलेलं आहे की मी सुद्धा बॅटिंग करू शकतो, आणि त्यांनी त्यांचं स्थान निश्चित केलेलं आहे ॲज अ ओपनर. एक मिड विकेटला एक हलक्या हाताने त्यांनी फक्त दिशा दाखवली बॉलला, आणि जे आपण म्हणतो की फिल्डर कुठे उभा आहे, दोन फिल्डर मध्ये किती गॅप आहे, त्या गॅप मध्ये तो चेंडू खेळला आणि त्याचाच मोबदला राज ग्लॅडिएटर या संघाला 4 धावांच्या स्वरूपात. धाव संख्या वाढवून 23. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू पॉइंटच्या दिशेने हलक्या हाताने टोलवला, 1 धाव घेण्यात यश. एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण पाहत आहोत. 2 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 24 धावा. एक महागड षटक, मला असं वाटतंय की प्रथमेशच्या पूर्ण या टुर्नामेंट मधलं 17 धावांचं षटक आहे हे. चला, एक लॉंग डिस्कशन होताना हे गरजेचं होतं. मला असं वाटतंय ही टीम मीटिंग गरजेची होती निंजा या संघासाठी, की 2 षटकांमध्ये 24 धावा झाल्या. सरासरी 12च्या रन रेटनी ग्लॅडिएटर हा संघ खेळतोय, आणि मला वाटतं अजून 25 धावा त्यांना हव्या आहेत. 24 चेंडूत 25 धावा म्हणजे ऑन एन ॲव्हरेज 6ची सरासरी आहे इथे. आणि तसंच ग्लॅडिएटर या संघामध्ये जतीन एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना, त्याचसोबत निलेश उतेकर एक ते लायसन्स घेऊन आलेले आहेत की मला प्रत्येक चेंडू हा सीमारेषे पार करायचा आहे, त्या लायसन्सनी ते खेळत आहेत. एक चांगलं असं टीम कॉम्बिनेशन, एक चांगले असं फलंदाजीचं युनिट आपल्याला दिसतंय ग्लॅडिएटर या संघामध्ये. नक्कीच निंजा या संघाला काहीतरी आत्मपरीक्षण करावं लागेल. वैयक्तिक 2रं षटक आणि संघासाठी 3रं षटक घेऊन श्रीपाद, एक नवीन रणनीती आपण इकडे पाहत आहोत. श्रीपाद, मला असं वाटतं की हा पहिलाच सामना असेल ज्याच्यामध्ये 2 षटक टाकतायत. एक नवीन चांगला असा नवीन एक एक्सपेरिमेंट केलाय निंजा या संघाने, की श्रीपादला 2 ओव्हर देण्याचा जो निर्णय घेतला, पाहू तो किती फायदेशीर ठरतोय निंजा या संघासाठी. एक चांगला असा चेंडू टाकला होता आणि हलक्या हाताने जतीन यांनी कव्हर्सच्या दिशेने तो चेंडू खेळला. 1 धाव घेण्यात यश आलं. धाव संख्या पुढे सरकून 25. 23 चेंडूंमध्ये 24 धावांचं आवाहन. कुठलीच घाई किंवा कुठलेच असे विचित्र फटके खेळण्याची इथे गरज नाही. एक रिस्क फ्री क्रिकेट इथे खेळावं लागेल ग्लॅडिएटर संघाला, कारण की जवळपास सामना त्यांनी एक 70% आपल्या हातात घेतलेला आहे. त्यामध्ये एक उत्कृष्ट चेंडू, डॉट चेंडू. आपलं आदित्य यांनी दाद मागितली होती स्टंपिंगची, परंतु लेग अंपायरचा नकार त्या दादेला. पुढचा चेंडू घेऊन श्रीपाद. पुन्हा एक हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तो प्रयत्न फसला. जसं मी म्हटलं की आव्हान होतं हे षटक सुरू होण्यापूर्वीचं 24 चेंडूत 25 धावा. त्या हिशोबाने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. आणि या षटका अगोदर जसं कॉम्बिनेशन चालू होतं जतीन आणि निलेश मध्ये, निलेश फटके मारत होते, जतीन सिंगल डबल खेळत होते. थोडं कॉम्बिनेशन मला चेंज झालेलं दिसताना असं दिसत आहे की जेव्हा आपण एक डिफेन्सिव्ह शॉट खेळायला जातो
बॅट्समननी हे लक्षात ठेवावं की तो जर डिफेन्सिव्ह शॉट फसला की तो एक निर्धाव चेंडूच होतो. पुढचा चेंडू घेऊन श्रीपाद. बघा जसा मी म्हटलं आणि पुन्हा एकदा लांब फटका. पाहू काय होत आहे. चौकार. जसं मी म्हटलं की निलेश यांना एक फ्री लायसन्स देऊन पाठवलेला आहे की तुमची कामगिरी आहे की कमीत कमी चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कुटायच्या आहेत. सामना जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपल्या बाजूने झुकवायचा आहे. त्याच दिशेने किंवा त्याच कानमंत्राने जे वाटचाल करतायत आपली खेळी खेळत आहेत असे निलेश उतेकर एक 3 चौकार त्यांनी लगावलेले आहेत आपल्या या खेळीमध्ये आणि एक लांब लचक असे चौकार. पुढचा चेंडू घेऊन श्रीपाद. 20 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसलेला आहे. चांगला असा थ्रो होता आदित्य यांचा परंतु श्रीपादकडनं काही तो बॉल कलेक्ट झालेला नाही. परंतु मला असं वाटतं बॉल जरी कलेक्ट झाला असता तोवर निलेश हे क्रीजमध्ये पोहोचलेले होते आणि चांगली अशी एक चोरटी धाव ज्याला आपण म्हणतो तशी धाव घेण्यात यश. एक गडी पहिल्याच षटकांमध्ये बाद झाला होता या संघाचा. पहा कशी त्यांनी स्वतःची धाव संख्या किंवा स्वतःची जी इनिंग आपण म्हणतो ही सावरलेली आहे. एक गडी बाद झाला परंतु त्यांनी त्यांच्या रनांच्या गतीला काही ब्रेक लावलेला नाही. चांगल्या ठराविक इंटरव्हलमध्ये फटके मारतायत. 1 रन धावतायत. पुढचा चेंडू घेऊन चांगला असा एक कलात्मक शॉट आपल्याला दिसतोय जतीन देवारे कडून. जागेवरच त्याने एक पूर्ण राऊंड चक्कर स्वतःभोवती मारली आणि 1 धाव घेण्यात यश मिळालं. एक चांगला फटका. नक्कीच हा जर एक सर्कल ग्राउंड असता तर हा चौकार गेलाच असता. त्या पद्धतीचा हा फटका होता जतीन देवारेचा आणि 3 षटकांनंतर धाव संख्या झालेली आहे 31. जिंकण्यासाठी 18 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता. मी ग्लॅडिएटर या संघाला विनंती करेन की तुमच्याकडे पाण्याची सोय बॉलर्स आणि आपल्या बॅट्समनला जास्तीत जास्त हायड्रेटेड ठेवा. त्यांना पाणी द्या जेणेकरून कुठल्याही प्रकारचे क्रॅम्प्स येणार नाहीत. तशीच सूचना निंजा या संघाला सुद्धा आहे की आपल्या एक्स्ट्रा खेळाडूंना पाण्यासकट रेडी ठेवा. यस ओके. मी कमिटीला विनंती करेन की आपले जे कॅमेरामॅन आहेत त्यांना पाण्याची सोय करावी. 2 बॉटल. यस पाणी येत आहे अनिकेत. पाणी येत आहे. यस 2 बॉटल घेऊन येत आहेत. वाटून घ्या. चला 4थं षटक घेऊन येत आहेत ध्रुवील राठोड. चला लवकरात लवकर सामना सुरू करावा. खूप मोठा ब्रेक होतोय. पुढे 3 सामने खेळवायचे आहेत आपल्याला. याची नोंद घ्यावी. कृपा करून लवकरात लवकर सामना चालू करा. चला ध्रुवील येत आहेत बॉलिंग मार्कवर. सामना करतील लेफ्टी बॅट्समन निलेश. चांगला असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. पाहुवा झेल होतोय का आणि हा चांगला असा झेल. तेजस घाग उत्कृष्ट असे फिल्डर खेळाडू आपण म्हणू पहिल्याच चेंडूवर बाद झालेले आहेत निलेश उतेकर. मला असं वाटतं निलेश यांनी आपली कामगिरी केलेली आहे. टीमला एका चांगल्या अशा बलाढ्य अशा पोझिशनला आणून त्यांनी ठेवलेला आहे. वेल बॅट निलेश. चला पुढचा फलंदाज आहे. पहा जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की याच्या अगोदरच्या इनिंग मध्ये जे निंजाची जेव्हा बॅटिंग सुरू होती तेव्हा 5वा खेळाडू हा बॅटिंगला येणारा होता ध्रुवील राठोड जो शेवटपर्यंत टिकला आणि 48 धावांपर्यंत आपल्या संघाला तो घेऊन जाऊ शकला. तसंच ग्लॅडिएटर मध्ये सुद्धा मी म्हटलं होतं की एक चांगली बॅटिंग लाईनअप आहे त्यांची. तुम्ही बघाल तर आता 4थ्या नंबरवर येतोय बाबू शेलार, हितेंद्र शेलार.
स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता परंतु फटका फसला आहे. चांगली अशी बॉलिंग टाकताना ध्रुवील राठोड एक अष्टपैलू कामगिरी दाखवतायत आपल्या टीमसाठी. बॅटिंग ही करतायत, बॉलिंग ही करतायत. पुढचा चेंडू घेऊन ध्रुवील. वाईड चेंडू, अवांतर धाव. हा जर एक डॉट बॉल गेला असता तर खरंच एक वेगळ्या प्रकारचं दडपण ग्लॅडिएटर या संघावर आलं असतं, कारण इथून कुठेही कलाटणी घेऊ शकतो सामना. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने मारला आहे. पाहू काय होत आहे. ग्रिलला लागून बॉल ग्राउंड मध्ये 2 धाव घेण्यात येत. चांगला असा थ्रो सिद्धार्थ व्यास यांचा. चांगला असा बॉल सुद्धा चेस केला त्यांनी आणि 2 धावा मिळालेल्या आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. स्कोर आहे 34. मारण्याचा प्रयत्न होता परंतु शॉट फसला आणि एक चोरटी धाव घेण्यात यश मिळालेलं आहे. जसं मी म्हटलं की जतीन देवारे हे जे कालपासून जे क्रिकेट खेळत आहे हे सर्वांसाठी आश्चर्यचकित करणारं क्रिकेट आहे. चोरटी धाव घेतायत, षटकार मारतायत, चौकार मारतायत, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. एक संघासाठी मोलाची कामगिरी दाखवताना जतीन देवारे एक मोलाचा वाटा त्यांचा आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न होता. चौथा असा निर्धाव चेंडू. 5 चेंडू, धाव संख्या 35. अजून 14 धावा हव्या आहेत जिंकायला. 13 चेंडूंमध्ये 14 धावा. 18 चेंडूंमध्ये 18चं समीकरण इथे 13 मध्ये 14चं आलेलं आहे. पुढे येऊन फटका मारलाय मिड विकेटच्या दिशेने. पाहू किती धावा मिळत आहेत. गॅप मध्ये चेंडू आहे आणि पाहू काय होत आहे. बॉल फिल्डरनी कलेक्ट केला परंतु थ्रो काही नीट नव्हता आणि हे एक धाव होते. जसं मी म्हटलं की जतीन देवारे यांनी गॅप बघून हा फटका मारला होता आणि एका धावेचं 2 धावेमध्ये रूपांतर त्यांनी केलं. पुन्हा एकदा धाव संख्या पुढे येऊन 37 अशी धाव संख्या झालेली आहे. आता 12 चेंडूंमध्ये 12 धावांची आवश्यकता. पुन्हा 6चा रन रेट. कुठलीही जोखीम घेण्याची आवश्यकता नाही ग्लॅडिएटर या संघाला. हे दोन्ही खेळाडू यांना या गोष्टीची जाण आहे. पुढचं षटक घेऊन आपण पाहत आहोत. पहिल्यांदा या टुर्नामेंट मध्ये जे षटक टाकतील तेजस घाग. पाहू काही चमत्कार करून दाखवतायत का तेजस घाग आपल्या संघासाठी. 12 चेंडू 12 धावा. जसं आपण म्हणतो की हा सामना जर आपल्याला फलकावर जर बघायचा असेल धावसंख्या तर आपल्याला असं वाटत असेल की फार अशी 12 बॉल 12 धावा हे खूप सोपं असं आव्हान आहे. बट आपण क्रिकेटमध्ये काहीही सांगू शकत नाही. एक अनिश्चितता असते क्रिकेटमध्ये की एका ओव्हरमध्ये 2 रन सुद्धा डिफेंड होतात आणि 12 बॉलमध्ये 30 रन सुद्धा निघतात किंवा 12 बॉलमध्ये 10 रन सुद्धा डिफेंड होऊ शकतात. तर क्रिकेट आहे हे. तर म्हणून एक वेगळी खेळी या निंजा या संघाने खेळलेली आहे इथे की ज्या बॉलरनी आतापर्यंत बॉलिंग नाही टाकली पूर्ण सामन्यांमध्ये, पूर्ण या टुर्नामेंटमध्ये, त्याने प्ले ऑफ मध्ये स्वतः बॉलिंग दिलेली आहे आणि ते काही आपल्या संघासाठी चमत्कार करून दाखवतायत का. चला 5वं षटक घेऊन येत आहेत तेजस घाग. सामना करतील बाबू शेलार आणि हे असेल षटक बॅटिंग पॉवर प्लेचं. नक्कीच 12 चेंडू 12 धावा. फटका मारण्याचा प्रयत्न होता आणि हा झेल बाद. एक चांगली कामगिरी. नो बॉल देण्यात आलेला आहे. एक वेगळीच गोष्ट. नो बॉल. एक चांगला चेंडू, एक चांगली संधी. हे
निंजा या संघाला थोडा विचार करण्याची गरज. एक चांगला चेंडू टाकला होता आणि एक उत्कृष्ट असा खेळाडू बाद झाला होता, परंतु नो चेंडू, नो बॉल. आणि येणारा जो चेंडू असेल तो असेल फ्री हिट. म्हणजे 12 चेंडूंमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे आता, आणि त्यामध्ये पहिला चेंडू फ्री हिट मिळालेला आहे. चमत्कार झाला असता, परंतु निंजा या संघाने त्याला नमस्कार केला नाही. एक मोठा खेळाडू, फ्री हिटचा चेंडू, पाहू काय होत आहे. चांगला आखूड टप्प्याचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारला. एक धाव घेण्यात यश. चांगले असं क्षेत्ररक्षण ध्रुवील याचं. मला वाटतं ध्रुवील तू अशा उड्या मारतोस म्हणूनच जास्त दमतोस. चला, 11 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता. जतीन जे कंटिन्यू सलग तिसरी मॅच नॉट आउट आहेत आपल्या संघासाठी सामना करतील तेजस घाग याचा. चांगला असा खोदून काढलेला फटका मिडविकेटच्या दिशेने. पाहू किती धावा होत आहेत. ध्रुवील बॉलवर येत आहेत. एक छोटीशी मिसफिल्ड आणि 2 धाव घेण्यात यश. जेव्हा तुम्ही प्लेऑफचे सामने खेळता, जेव्हा सामना बॉल टू बॉलवर असतो, तेव्हा अशा मिस्टेक करणं एका चांगल्या खेळाडू करणं अपेक्षित नसतं. आणि त्या मिस्टेक किंवा ती जी गोष्ट ध्रुवीलकडनं घडली त्याच्यामुळे 1 धाव एक्स्ट्रा ग्लॅडिएटर या संघाला मिळालेली आहे. चांगला असा हलक्या हाताने फाईन लेगच्या दिशेने टोलला चेंडू. त्यांनाही जतीनलाही माहिती आहे काही आवश्यकता नाही, आपण थोडेसेच दूर आहोत. RPL 2 सीझनच्या फायनल मध्ये आपलं नाव कोरण्यासाठी थोडेसेच लांब आहोत. पहिला संघ बनेल जो RPL सीझन 2 मध्ये आपलं नाव निश्चित करेल. 9 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एक चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे जतीनकडनं आपल्याला बघायला मिळतंय. रिस्क फ्री क्रिकेट ते खेळलेले आहेत, गॅप मध्ये फटके मारलेले आहेत. वाईड असा चेंडू, अवांतर चेंडू. हे वाईड, एक्स्ट्रा रन्स, मिसफिल्ड. नक्कीच निंजा या संघाला पुढे अजून एक संधी आहेच, परंतु नक्कीच ते याच्यावर काम करतील. आपल्या काय चुका झाल्यात या सामन्यामध्ये ते त्याचं विश्लेषण सुद्धा करतील. पुढचा चेंडू, चांगला असा चेंडू मिडविकेटच्या टोलवलाय. पाहू काय होत आहे. आणि आज झेल बाद. बाबू शेलार परत माघारी. एक चांगल्या परिस्थितीमध्ये ग्लॅडिएटर संघ आहे. 9 बॉल 7ची मॅच होती. हा फटका खेळण्याची काही आवश्यकता नव्हती, परंतु आपण जसे म्हणतो की आजकाल जे धोनीने जे सेट करून ठेवलंय क्रिकेटमध्ये की लवकरात लवकर मॅच संपवा, षटके मारा, चौके मारा. 8 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. त्याचीच आठवण करून देताना मला असं वाटतंय बाबू शेलार यांनी हा फटका मारला असावा. या ग्राउंडच्या सर्वात लांब, या ठिकाणी जो सर्वात लांब अशी जी बाउंड्री आहे आपली मिड विकेटची, तिकडे हा फटका मारला आणि तिकडे झेलबाद. 8 चेंडूंमध्ये 6. 8 चेंडूमध्ये 6 धावा. नक्कीच फिल्डिंग सजवताना ध्रुवील. पुन्हा एकदा मिड विकेटची 5 चेंडू आणि हा चेंडू सीमा पार. आणि हा सामना ग्लॅडिएटर या संघाने जिंकलेला असून पहिला संघ RPL 6 पाहिजे होते. आदित्य 6 धावा पाहिजे होत्या. यस, ग्लॅडिएटर हा संघ पहिला संघ ठरलेला आहे जो RPL सीझन 2 टुर्नामेंटच्या फायनल मध्ये ज्याने आपलं स्थान निश्चित केलेलं आहे. नक्कीच एक चांगली खेळी ग्लॅडिएटर या संघाने दाखवली आणि या मॅचचा मानकरी ठरलेला आहे हितेंद्र शेलार. मॅन ऑफ द मॅच इज हितेंद्र शेलार. हितेंद्र शेलार याने मंचावर येऊन